मानवी नात्याला काळीमा फासणाऱ्या या हुंडा पद्धती विरोधात पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल इथं एका अनोख्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रतीकात्मक दृष्ट्या बाहुला व बाहुलीचं अर्थात छकुला व छकुलीचा हा लग्न सोहळा होता। या लग्न सोहळ्याला वऱ्हाडी मंडळी ही मोठ्या संख्येने उपस्थित होती। भटजी होते, छकुला छकुलीचे नातेवाईक होते। वऱ्हाडींनी वाजत गाजत वधूवराची मिरवणूक देखील काढली। या लग्न सोहळ्याचं विशेष काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर या लग्न सोहळ्यात लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वऱ्हाडींच्या रूपात येऊन हुंडा विरोधी जनजागृती केली। हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका, हुंडा घेतल्यास व दिल्यास कायदेशीर शिक्षा व दंड होतो म्हणून जनजागृती करणारे फलक घेऊन विद्यार्थी या लग्न समारंभाला हजर होते। आपल्याकडे हुंडा विरोधी कायदा आहे, परंतु खरंच या कायद्याची अंमलबजावणी होते का? तर बिलकुल नाही। पूर्वी सरळ सरळ पैशांच्या रूपामध्ये हुंडा घेतला जायचा। हुंडा विरोधी कायदा आल्यानंतर त्यात पळवाटा शोधल्या गेल्या आणि सोनं, चांदी, महागड्या वस्तू, चारचाकी गाड्या, फ्लॅट अशा अनेक स्वरूपात हुंडा घेण्याची पद्धत रूढ झाली। वारंवार मुलाकडच्यांकडून मागण्या वाढत जातात आणि त्याला मुलीकडच्यांकडून थोडाफार विरोध झाला किंवा नकार आला तर अनेक विवाहित मुलींवर अत्याचार होतात। अनेकींचा त्या जाचातून जीव जातोय आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे या हुंड्याचा त्रासच नको म्हणून अनेक घरांमध्ये मुलगीच जन्माला येऊ न देण्याचा प्रयत्न केला जातो। त्यातूनच स्त्री भ्रूण हत्येसारख्या घटना घडतात। म्हणूनच शालेय जीवनातच या हुंडा पद्धतीविषयी मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती झाली तर या क्रूर प्रथेला पायबंद बसू शकतो। यासाठीच लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या छकुला व छकुलीचा प्रतीकात्मक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला। या लग्न सोहळ्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे लग्नात आहेर म्हणून झाडांच्या बिया, तुळशीची रोपं, पुस्तकं, संगीताचं साहित्य, क्रीडा साहित्य हे वधूवराला भेट देण्यात आलं। या अनोख्या विवाह सोहळ्याचं नियोजन माजी कला शिक्षिका प्रतिभा भडसावळे यांनी केलं होतं तर वधूवराच्या बाहुल्या ज्येष्ठ बाहुलीकार जयंत साठे यांनी साकारल्या होत्या आणि या नियोजनाची जबाबदारी लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार पाडली। हुंडा प्रथेच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्यास शाळेचे संस्थापक व माजी आमदार दीपक पायगुडे, संचालक नरहरी पाटील, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुरेश पाटील, लोकसेवा ई स्कूल पाषाणचे प्राचार्य पी शॉफिमॉन, प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे, समन्वयक मनीषा तिरकुंडे, अक्षय पोटे, संजू दिवेकर, प्रणव दिवेकर, विभा दिवेकर, सुनीता परांजपे, प्रभाकर भडसावळे, नरेंद्र जोशी, स्वाती जोशी, निकिता पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी छकुला व छकुलीच्या वैवाहिक जीवनास शुभेच्छा व आशीर्वाद दिले। विवाह सोहळ्याचं सूत्रसंचालन सविता बोराडे यांनी केलं।